नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसंच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कविता जगणारी माणसं या सदरामध्ये आपण प्रत्येक आठवड्याला एक नवीन पाहुण्यांना आपल्या भेटीस घेऊन येत असतो. तर आजच्या या आठवड्यातले आपले प्रमुख पाहुणे आहेत कवी, गीतकार श्री बाबासाहेब सौदागर सर. सर, मनपूर्वक स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. सांगायला मला आवडेल की सरांनी आजपर्यंत 100च्या वर चित्रपटांमध्ये गीतलेखन केलेलं आहे. तसेच अनेक मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी टायटल सॉन्ग लिहिलेलं आहे. नुकतीच 2017-18मध्ये आलेली एक मराठी मालिका स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचं गीतलेखन सुद्धा सरांनीच केलेलं आहे. तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात हा त्यांचा सगळा चित्रपट प्रवास, गीत प्रवास आणि कवितांचा प्रवास. सर, मला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही लिखाणाकडे कसे वळाल? खरं तर मी अशा वातावरणातून आलो की ज्या घरामध्ये पुस्तकाचं वातावरण नाही, ज्या घरामध्ये कुठलंच सांस्कृतिक वातावरण नाही, अशा एका टिपिकली कुणबी घरातून मी आलो. तर साधारणतः 3रीला असल्यापासून मी कविता लिहितो. माझी आजी होती जी 105 वर्ष जगली. ती महादजी शिंदेंच्या कुळातली अत्यंत गोरीपान देखणी बाई. बोलता बोलता काव्यरचना करायची. हात भरून काचेच्या बांगड्या, कपाळावर रुपा एवढं कुंकू, नऊवार साडी, तिचं मराठमोळं राहणं याचं मला प्रचंड आकर्षण वाटायचं त्या आजीचं. त्याचा पदराचा झोळ तिने ओढला की तिला गाण्याची ओळ आठवायची. आणि बोलता बोलता ती काव्यरचना करायची. तिला ती सिद्धी होती, एक अशी सिद्धी की ती लोकांच्या समोर कधी आली नाही. मला असं वाटायचं, सतत वाटत राहिलं मला की ही उगाच मराठ्यांच्या कुणब्याच्या घरात जन्माला आली. ही ब्राह्मण कुटुंबात जन्माला आली असती तर सगळ्या महाराष्ट्राला एक अत्यंत प्रतिभासंपन्न अशी कवयित्री मिळाली असती. तिच्या लिहिण्याची सातत्याने हेटाळणी झाली. तिच्यातलं जे कवित्व होतं ते कवित्वाची सातत्याने हेटाळणी झाली. पण तिचे संस्कार माझ्यावर झाले. मला असं वाटतं की तिने माझ्यासाठी खूप मोठा धनाचा साठा, शब्दधनाचा साठा माझ्यासाठी ती देऊन गेली. तिचे अनुभव ती मला देऊन गेली. तिच्या 27-28 तिने सांगितलेल्या लोककथा असतील किंवा तिच्या 300-350 ओव्या मी ज्या संकलित करून ठेवल्या त्या मला फार आनंद देतात. आज मला तिथून ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. एकदा आमची आई जेवायला बसली. जेवायला बसल्यानंतर तिने कुंकू लावलं नव्हतं. तर मग हे ती रागावून चिडून तिला म्हटले नाही की कुंकू लावून न लावता तू जेवायला बसली म्हणून. तर ती असं म्हटली, देखण्यासून बाई कुंकू लावून तू जेव, देखण्यासून बाई कुंकू लावून तू जेव, तुह्या कुंकवाच्या साठी किती नवशिले देव, तुह्या कुंकवाच्या साठी किती नवशिले देव. अशी बोलता बोलता ती काव्यरचना करायची. एकदा तिला मी म्हटलं की आजी तुला पंढरपूरला नाही जायचं का गं? तर म्हटली नाही रे बाबा, आता माझं वय झालं, माझे खूप गुडघे दुखायला लागले, पण पंढरीला जे वारकरी चाललेत त्यांना एक माझा निरोप दे ना. म्हटलं काय सांगायचं? तर म्हटली योगे 28 पंढरीचा पांडुरंग बेटेवर उभा आहे, त्याचे किती गुडघे दुखत असतील, त्याला म्हणून जरा वेळा करता खाली बस ना. आणि मग हे सांगणं आहे तिचं. ती मला म्हटली, विठू विटेवर उभा युगे झाली 28, विठू विटेवर उभा युगे झाली 28, देवा दुःखतील पाय आता तरी खाली बस, देवा दुःखतील पाय आता तरी खाली बस. अशा सुंदर ओव्या ती म्हणायची. शेतकऱ्यांच्या मुलींविषयी ती बोलायला लागली की ती म्हणायची, शेतकऱ्याच्या लेकी, कुणब्याच्या लेकी ज्या दावणीला बांधल्या तिथंच त्यांना मरावं लागतं. जशी कसायाच्या दारामध्ये गाय नेऊन बांधली तर तिला तिथंच मरावं लागतं. हे सांगताना ती म्हणायची की शेतकऱ्याच्या मुली कशा आहेत तर सुगीच्या दिवसामध्ये बाबळीला पिवळे फुलं येतात आणि देखण्या दिसतात, तशा त्या आहेत. पण शेतकरी काय करतो की पाखरं यायला सुरुवात झाली की ती बाबूळ डहाळून टाकतो, त्यांच्या भावना डहाळून टाकल्या जातात. मग ती म्हणायची, अशा कुणब्याच्या लेकी रोज डाहाळल्या जाती, अशा कुणब्याच्या लेकी रोज डाहाळल्या जाती, कुंकवाच्या करंड्यात उभ्या जलमाची माती, कुंकवाच्या करंड्यात उभ्या जलमाची माती. दुष्काळाचं वर्णन करायची ती. नाही पडला पाऊस झाली नाही आबादानी, ठाक कोरडी पेहरा नाही वाहिल ग पाणी, खिऱ्या काकड्याच्या वाड्या गेल्या उन्हानं जळून, खिऱ्या काकड्याच्या वाड्या गेल्या उन्हानं जळून, पोटी पिकण्याआधीच गेलं भुईच या नानं, पोटी पिकण्याआधीच गेलं भुईच या नानं.
अशा सुंदर ओव्या ती म्हणायची. आणि शेतीचं निसर्गाचं वर्णन करताना ती फार सुंदर वर्णन करायची. काळिया वावरात करडईन डेरा दिला, भाऊ तुह्या जीवावर वाणी सावकार झाला, भाऊ तुह्या जीवावर तेली सावकार झाला. अशा सुंदर ओव्या ती म्हणायची. आणि मग तिच्या ओव्या मी ऐकत होतो. त्या ओव्या ऐकताना मी बहिणाबाई चौधरी पहिल्यांदा वाचायला लागलो. आणि मग बहिणाबाई चौधरी वाचताना मला असं वाटायला लागलं की बहिणाबाई चौधरी आणि माझी आजी दोघी एकमेकीच्या सख्या मावस बहिणी तर नाहीत. काय सांगता? किती सारखेपणा त्या ओव्यांमध्ये, त्या शब्दवैभवामध्ये, त्या जगण्यामध्ये. आता बहिणाबाई चौधरी किती छान सांगते ना त्याचा अर्थ बघा. ती म्हणते, माय माय म्हणताना ओठ ओठा लागी भिडे, जिजी जिजी म्हणताना किती अंतर पडे, आत्या आत्या म्हणताना होतो जिभेला निवारा, सासू सासू म्हणताना जातो तोंडातून वारा, सासू सासू म्हणताना जातो तोंडातून वारा. अशा दोघींच्या रचनाबंधसारखा. मग बहिणाबाई चौधरी वाचल्यानंतर मी ग. ल. ठोकळांच्या कविता वाचायला लागलो. ग. ल. ठोकळ मला जास्त जवळचे वाटले. मला शहरातल्या कवींपेक्षा हे जे शेतीभातीचं लिहिणारे जे कवी आहेत, ज्यांच्या कवितेला एक लय आहे, त्या लयींच्या कविता मला आवडायला लागल्या. बरोबर. मग मी ग. ल. ठोकळांच्या कविता वाचायला लागलो. अच्छा. ग. ल. ठोकळांची सुगी आणि अभ्यासक्रमातल्या त्यांच्या कविता मला फार आवडायला लागल्या. या दिनेची की वई उद्या काही भिक्षा वाढा माई, मी आजवरी वाचविले बाळाला चिंचेचा खाऊन पाला, परी आता फुटे ना पाना, वाचवा लाडका ताना, तिळतिळ तुटे माझे काळेजबाई, भिक्षा वाढा माई. त्यांच्या कविता. त्यानंतर मी गदी माडगुळकर वाचायला लागलो. माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार, किंवा नाही नदीला माहेर. या सगळ्या कविता ऐकताना त्या दरम्यान काय झालं की एकीकडं ह्या कविता मी ऐकत होतो. बालपण माझं सगळं खेड्यात गेलं. तर आमच्या आजूबाजूला पोतराज राहायचे, भिल्ल मंडळी राहायची, त्यांच्या वाघ्या मुरळींचे गाणे. आणि मी असं कधीच म्हणत नाही की मी तमाशे पाहिले नाहीत. मी खूप तमाशे पाहिले. म्हणजे मी चोरून ठेवत नाही. काही कवी सांगतात की आपण तमाशा पाहिला नाही, आपण लावण्या ऐकत नाहीत, पण मी खूप लावण्या ऐकल्या, खूप तमाशे पाहिले. मी पण तमाशा पाहिलाय. म्हणजे मी आमच्या गावची यात्रा एकही सोडलेली नाही. आणि गावच्या आजूबाजूला जेवढ्या यात्रा भरायच्या लहान वयामध्ये, मी जोपर्यंत गावात होतो, प्रत्येक यात्रेमध्ये मी जाऊन तो तमाशा बघायचा. तेच झिरपतोय तुमच्या कवितेत. निसर्ग एवढी सुंदर कविता जी लिहिली जाते ती त्यातून येते. खूप तमाशे पाहिले, कीर्तनं खूप ऐकले मी. आणि मग त्या दरम्यान ज्या वेळेला रात्री आमच्याकडे एक कथाकाव्य सांगणारा एक माणूस यायचा. वयस्कर ग्रस्त होते. तर ते लोककथा सांगायचे, एकतारी वाजवायचे, हातामध्ये चिपळा एकतारी, आणि तो चौरंग वगैरे मी त्यांचं सजवून ठेवायचो फुलांनी. आणि मग रात्री साधारण 9-9:30 त्यांचं कथाकाव्य सुरू व्हायचं. तर तांबडं फुटेपर्यंत पहाटपर्यंत ते, मग त्याच्यामध्ये नळदमयंती आख्यान ते संपूर्ण काव्यातून सांगायचे. नंतर महाभारत काव्यातून सांगायचे, रामायण सांगायचे. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या गोष्टी ते त्याच्यातून सांगायचे. त्याच्यातल्या कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांच्या गोष्टी त्यांनी स्वतः त्या माणसाने ते लिहिलेलं असावं ते काव्य. एवढं सुंदर होतं. आणि ते काव्यातून ते सांगत जायचे. ते संस्कार एवढे पक्के झाले, ती लई एवढी पक्की झाली. आणि मग पहिल्यांदा मी जर काय वाचलं असेल पुस्तक रूपामध्ये, तर आजीने काढून दिलेलं तांबड्या फडक्यातलं नवनाथाचा ग्रंथ. आणि नवनाथाचा ग्रंथ, प्राकृतमधला तो नवनाथाचा ग्रंथ मी त्या लईमध्ये वाचायचो. अगोदर आमच्याकडं ब्राह्मण यायचा आणि तो ज्या लईमध्ये ते वाचायचा, तर ती लई पकडून मी त्या लईमध्ये ते ऐकवायचो. आणि मग हे सगळं घडत असताना आमची आई, तिला मास्तरीन व्हायचं होतं, पण नशिबाने तिला शेती मास्तरच्या बायको व्हावं लागलं. शेती खात्यावर वडील मास्तर होते. आणि मग त्यांच्याबरोबर आम्ही खूप गावं फिरलो. सगळं बालपण, अख्खं बालपण माझं निसर्गात आणि खेड्यात गेलं. मग वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे पिकं, वेगवेगळे पक्षी, वेगवेगळ्या लोककथा, वेगवेगळी माणसं हे ऐकत पाहत गेलो मी. आणि आईने त्यावेळेला माझ्या माहेरच्या लोकांनी मला रेडिओ दिला असं सांगून तिनेच एक रेडिओ खरेदी करून आणला होता. एक मर्फीचा मोठा रेडिओ होता, त्याला लायसन लागायचं त्यावेळेला. तो रेडिओ आणलेला, अशा मोठ्या बॅटरी असायच्या त्याला. तो रेडिओ तिने आणलेला. सकाळी 6:10 ती आकाशवाणी सुरू करून द्यायची. आकाशवाणी सुरू झालं की सुंदर सुंदर भक्तिगीतं मला तिथं ऐकायला मिळायचे. आणि मग ते भक्तिगीतं ऐकताना मी ते लिहून घ्यायचो आणि त्याचे मीटरबंद मी पाहायचो.
की गोविंद पोवळ्यांचं भक्तिगीते समजा. मग त्या दरम्यान मी गोविंद पोवळे, जी.एन. जोशी यांच्या खूप रचना ऐकल्या, त्यांचं गायन ऐकलं मी. सुलोचना चव्हाण त्यावेळेला सुलोचना कदम नावाने गायच्या, तर मला सुलोचना चव्हाणांचा आवाज खूप आवडायचा. नंतर मग सुलोचनाबाईंची मी लावण्या ऐकायला लागलो. रोशन सातारकरांच्या लावण्या मी ऐकल्या, गुलाबबाई संगमनेरकरांच्या ऐकल्या. एकीकडं हे भरणपोषण होत असतानाच अनेक पाहिलेले मी तमाशे. केशर जैनूचांद, त्यांचा आवाज मला फार आवडायचा. केशरबाईंच्या लावण्या ऐकण्यासाठी मी मैलोन मैल रात्री पायी पायी गेलेलो आहे, की आज केशरबाईंचा कार्यक्रम आहे केशर जैनूचांद, मग ते ऐकण्यासाठी मी गेलेलो. मी गुलाबबाई संगमनेरकरांना जाऊन भेटलो, मी रोशन सातारकरांना भेटलो. आणि त्या दरम्यान मी खूप पाचेगावला पिक्चर यायचे, ब्लॅक व्हाईट पिक्चर यायचे, ते फार सुंदर असायचे. आणि मग ते पिक्चर पाहताना मला त्याच्यामध्ये लीला गांधी फार आवडायची. लीला गांधीचे बोलके डोळे आणि तिचा मुद्रा अभिनय, मग तिच्या लावण्यांची सादर करण्याची जी पद्धत आहे ती मला फार आवडायची. नंतर मग जयश्री गडकर, नंतर उषा चव्हाण यांच्या लावण्या, आणि मग ते सगळं पाहिलेलं आहे. ते सगळे चित्रपट मी त्यावेळेला पाहिलेले आणि ते संस्कार माझ्यावर घडत घडत गेले. आणि पिक्चर पाहताना मला असं वाटायचं की जसं नाव येतं पडदा भरून, ग दी माडगुळकर, जगदीश खेवडकर, शांता शेळके, स शुक्ल, शांताराम आठवले, कवी संजीव, हे नावं जशी यायचे पडद्यावर, तसं मला असं वाटायचं की असं पडदा भरून माझं नाव आलं पाहिजे, बाबासाहेब सौदागर. आणि मला गीतकार व्हायचं, असं मी पक्क तिकीट काढून ठेवलेलं की मला गीतकारच व्हायचं आहे, गाणे मला लिहायचेत. आणि मग ती सुरुवात झाली तिथून. हे कवीचा गीतकार खऱ्या अर्थानं तिथूनच तुमचा प्रवास चालू झाला. अगोदरच ठरलेलं. पण माझी जी कविता आहे, निसर्ग कविता माझी जी आहे, ती मात्र एकीकडं खूप सुंदर पद्धतीनं मी लिहित होतो. तर मग एक माणूस खेड्यातला, जो माणूस रोजगार हमीच्या कामावर जातो, ज्याला पायात घालायला चप्पल नाहीत, वर्षाला 2च ड्रेस आहेत, तेच तो परत परत रप्पू करून घालतोय, सुईदोऱ्याने शिवतोय, तेच कपडे तो घालतोय. आणि तो माणूस स्वप्न काय पाहतो की मला चित्रपटात गीतकार व्हायचं. एकदा आजीबरोबर गेलो शेतामध्ये, आणि ती मला म्हटली बाबा बघ, करडी आणि ज्वारी या दोघी शेतकऱ्याच्या लेकी म्हटली. तर एक लेक अत्यंत प्रेमळ आहे, ज्वारी, जिच्या ताटामध्ये उसासारखा गोडवा आहे, ताट मोडून खाल्लं तरी उसासारखं गोड लागतं. तिच्या कणसामध्ये दाणे भरायला लागले की ती पाखरांना खाऊ घालते, एवढी प्रेमळ आहे. आणि करडी प्रचंड देखणी, गोरी पाने, तिला फुलंही सोनेरी येतात, पण रांगडी, अंगभर काटे. देखणी पोरगी पण रांगड्या स्वभावाची, अंगाला हात लावू देत नाही. मग शेतकरी काय करतो, ज्वारीला बागायती रानामध्ये पेरतो, खुरपणी देतो, खत घालतो, वेळेवर तिची सोंगणी करतो, कणगी पोत्यात तिला साठवून ठेवतो. करडीला कोरडवाहू रानात पेरतो, खतही देत नाही, पाणीही देत नाही, खुरपणी देत नाही, उशिरा सोंगणी करतो, खळ्यावर आणतो, पेटे घालतो, डोक्या एवढी काठी घेतो, बडवतो. आणि बडवून निघालेली जी करडी आहे तिला सासर कुठलं पाहतो तर तेलाच्या घरात देतो, आणि तेली मग तिला घाण्यात टाकतो, ती पिळून पिळून निघती. म्हणून आजी मला म्हणायची की जी चांगली माणसं आहेत, आता ज्वारीचं ताट दाखवताना ती मला म्हटली की बघ, कणीस मोठं आलं आहे त्याला, पण ते वाकडं आहे. जो माणूस बुद्धिमान आहे, जो माणूस चांगला आहे, तर त्याचं येणारं कणीस जे आहे ते नम्र असतंय, वाकडं असतं, खाली झुकलेलं असतं. मग ते कट करून तो शेतकरी त्या कणसाला देवाच्या मंदिरामध्ये घंटेला नेऊन टांगतो. म्हणून ती काय म्हणायची की जिथं खत पडलेलं आहे तिथं उगवून येणारं ताट सकस येतं, तसं आपण आपल्या आयुष्यात राहायचं, सकस असायचं पण नम्र असायचं. आणि हे ज्वारी करडीचे संदर्भ सांगत ती ज्या वेळेला मला गेली, तर मला असं वाटलं आपल्याला याच्यावरचीच कविता लिहायची. मग मी लिहिलं, करडी बोलते ज्वारीला, तू ग थोरली बहीण, करडी बोलते ज्वारीला, तू ग थोरली बहीण, तुझ्या ताटात भरला गोडपणाचा ग गुण, तुझ्या ताटात भरला गोडपणाचा ग गुण. करडी बोलते ज्वारीला, तो ग थोरली बहीण, माझ्या आधी उजवितो तुला कुणब्या तुला कणगीत, दाट अंगावर काटे माझी टोचण्याची रीत, काटे टोचती म्हणून मला उशिरा उजितो, जिरायती रानामधी मला कमी पाणी देतो, देतो द्वार सासरात घाली तेल्याच्या घाण्यात, तेली पिळू पिळू घेतो दुःख तरंगत पाण्यात,
तेली पिळू पिळू घेतो दुःख रंगत पाण्यात, करडी बोलते ज्वारीला तू ग थोरली बहीण, तुझ्या ताटात भरला गोडपणाचा ग गुण. अशी ती सुंदर कविता त्यावेळेला जन्माला आली. त्याच्यानंतर निसर्ग निरीक्षणं जे आहेत तर ते माझ्या आजीने मला शिकवले. निसर्ग कसा पाहायचा. मग ज्या वेळेला 1982मध्ये मी कविता लिहिली तर ती कविता अशी होती. सोन पाखर आली पिकावर पौष पिवळे ऊन पडे, सोन पाखर आली पिकावर पौष पिवळे ऊन पडे, हळू शेंदग पाणी साजनी खळखळ करती तुझे चुडे, पदरावरती फुले मोहरी हळद फुलांचा बहर गळे, निळ्या धुईची शाल पांघरून ऊन नेसले रानमळे, जवस फुलावर आभाळ सांडल लाल झुलतशे राजगिरा, नजर पुरेना उभ्या शिवारी अशी जवारी आली भरा, पोहऱ्याने पाणी हिंदळून ओले झाले काठकडे, विहिरीच्या या निळ्या पाण्यानं भरव तुझे ग लाल घडे, सोन पाखर आली पिकावर पौष पिवळे ऊन पडे, हळू शेंदग पाणी साजनी खळखळ करती तुझे जुडे. ही माझी 82ला लिहिलेली कविता.